सन्मान्य सदस्य राहुल कुलसाहेब. महोदय, विधेयक क्रमांक 6 वर माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. महाराष्ट्र शैक्षणिक अधिनियम 2015 मध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक चर्चेमध्ये आहे. मी प्रथमतः चंद्रकांतदादांना धन्यवाद देतो. एबीव्हीपी पासून आतापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामाच्या माध्यमातून अतिशय आमूलाग्र बदल त्यांच्या माध्यमातून या शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यामुळे या सुधारणा होत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो की कलम 6 मध्ये बदल करून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण ज्याच्यासाठी आवश्यक ते बदल या विधेयकाच्या माध्यमातून केले जात आहेत. परंतु हे सगळे करत असताना कलम 13 मध्ये जो बदल केला जातोय त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की शुल्कविषयी प्रस्तावांची छाननी व पडताळणी करणे, त्यांना अंतिम मान्यता देणे, सुविधांची पडताळणी करणे आणि हितसंबंधी घटकांच्या तक्रारीचं निवारण करणे अशा संदर्भातले काही चांगले बदल त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जर घडलं तर आज आपण पाहिलं की 15% आपण चर्चा करतो, परंतु काही व्यावसायिक शिक्षण संस्थांची जर फी पाहिली तर दादा 20 लाख 25 लाख तुम्ही काही ठिकाणी फोन करता आणि कशा पद्धतीचं फी आकारणी होते. तर या कलम 13 मध्ये सुधारणा जी या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे तिची अंमलबजावणी जर चांगली झाली आणि फी संदर्भातली तिथली व्यवस्था, त्या ठिकाणी केला जाणारा खर्च, त्याची जी काही पडताळणी जर झाली तर फी नियंत्रणात आणण्यामध्ये खूप मोठी मदत या 13 मध्ये केलेल्या सुधारण्याप्रमाणे होऊ शकेल. आणि दुसरी एक चांगली सुधारणा तुम्ही केलेली आहे ती म्हणजे कलम 20 मध्ये सुधारणा करून तुम्ही जे काही त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की 1 लाख किंवा 5 लाखाच्या दरम्यान पहिल्यांदा आणि 2 लाख किंवा 10 लाखाच्या दरम्यान दुसऱ्यांदा अशी दंडाची तरतूद केलेली आहे आणि नंतर अपराध सिद्धी झाली तर 6 महिन्यापर्यंत कारावासाची सुद्धा तरतूद आपण केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. परंतु या सगळ्यांचं उद्दिष्ट जे आहे की सर्वसामान्यांना परवडेल असं शिक्षण या संस्थांच्या माध्यमातून दिलं जावं. संस्था चालल्या पाहिजे त्याच्याविषयी दुमत नाही. दुसरी एक बाजू मी मांडतो की खूप मोठ्या प्रमाणावर आपण शैक्षणिक सवलती जाहीर करतो, आरक्षित जागांना शासन त्याची फी भरेल असं सांगतो, परंतु फी परतावा देताना मात्र 2-3 वर्ष लागल्यानंतर त्या संस्थांची सुद्धा अडचण होते. त्यामुळे या संदर्भामध्ये ही फी परतावा जो आहे तो लवकर दिला जावा अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा सगळ्या संस्थांची असेल. त्यालाही तुम्ही न्याय देणं अपेक्षित आहे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन ज्यांच्यासाठी या संस्था उभ्या आहेत त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी या विधेयकामध्ये ज्या सेक्शन 13 मध्ये तरतूद सुचवलेली आहे त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. सेक्शन 20 मध्ये जी काही तरतूद आहे त्याच्यामध्ये सुधारणा आपण सुचवलेली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी व्यवस्था तुम्ही केलेली आहे त्यांनी काम केलं चांगलंच आहे. परंतु माझी सूचना अशी आहे की विधानसभेच्या वेगवेगळ्या समित्या आहेत, मग आरोग्यासंदर्भातली समिती आहे, वेगळ्या उपक्रमासंदर्भातली समिती आहे. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्थेची व्यापकता पाहता जी माझ्या आधीच्या काही सदस्यांनी मागणी केली, विधानसभा स्तरावर सुद्धा याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी, नियमन करण्यासाठी एक नियमित विधिमंडळ समिती करण्यासंदर्भात सुद्धा विचार केला जावा अशा प्रकारची सूचना या निमित्ताने मी करेल. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ज्यांनी शासकीय जागा घेतलेल्या आहेत, शासकीय लाभ मोठ्या प्रमाणावर घेतलेले आहेत आणि त्या जागांच्यावर या शिक्षण संस्था उभ्या आहेत, अशा शिक्षण संस्थांमध्ये दादा तुम्ही आम्ही जरी संपर्क केला आणि गरीब विद्यार्थ्याला थोडीफार सवलत देण्यासाठी विनंती केली तरी ती किती ऐकली जाते याची जाणीव तुम्हाला मला आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणावर शासकीय लाभ घेतलेले आहेत अशा संस्थांच्या बाबतीमध्ये या 15% जागेमध्ये आपण जे काही तरतूद केलेली आहे त्या व्यतिरिक्त जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करण्यासंदर्भातली तरतूद करावी अशा प्रकारच्या सूचना करतो आणि धन्यवाद देतो. आदरणीय मंत्री, प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनिमय सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनिमय सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे,
प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. व्हायचे बहुमत व्हायचे बहुमत विधेयक संमत झाले.